अण्णा गुरुवाचा ह्या नेहमीचा झाला. नेहमीच म्हणजे आम्ही वाट बघत राहुल्याच्या नंतर कशा येतात ते येळेवर. पंचांग बघित बसलो असात. येळ काळ साधूनच घराबाहेर पडतो तो. देवळातच पादलो मेलो. झालं काय येळ संडासात पण पंचांग बघून जातात की काय? तोंड सांभाळून बोल रे बळी. देवळात उभास तू, तुझ्या दलालाच्या घरी नाही. हे अजित 30 वर्ष छाजेडचं अन्न खातोय नाही तर इथं इथंच इथंच काय सगळा गाव घाबरत असेल तुला आणि तुझ्या त्या छाजेड शेटला. मी नाही घाबरत. जाऊन सांग त्याला, म्हणो त्याची नफेबाजी तोडाला उभा राहिलो इथे मी. काय शिवराम, बरा आहेस ना? अण्णा सुरू करायचा. अरे घाई कसली, थांब जरा, वेळ बघू देत. हा कर सुरू. अजित आंबा आंबा बागायतदार, पिढीजात बागायतदार. आपण कोकणात जन्माला आलो आणि आंबा कोकणात पिकतो म्हणून आपण आंबा बागायतदार. पण आपल्याला ना त्या मातीची किंमत कळली ना त्या आंब्याची. अरे फळांचा राजा पिकवतो आपण, पण तरी आपण भिकारीच. देशात परदेशात आंब्याला सोन्याचा भाव, पण आपल्या हाती काय कोय. व्यापारी येतो, धंदा नाही सांगतो, भाव पाडतो, तरी आपण आंबा देतो का? 2 वेळचं खायला मिळालं आणि ढोंगणाला हात पुसून झालं का भागलं आपलं. करूचा काय ता सांग, उपदेश नको. आपण विकायचा आंबा थेट बाजारात नेऊन आपण कमवायचा नफा. अरे गप्प बसा, नफा कमवूया. अरे काहीतरी खोळ्यासारखा बोलू नकोस. हे बघा, तुम्हाला ज्याला कोणाला आंबा विकायचा असेल तो विका, पाहिजे तेवढा पैसा कमवा, पण ह्याच्या नादी लागू नका. अरे या गुरुवाच्या घरामध्ये कधी कोणाला आंब्याच्या व्यापारामध्ये यश मिळालं नाही, गेल्या 10 पिढ्यांमध्ये मिळालं नाही आणि येणाऱ्या 10 पिढ्यात मिळणार नाही, हे याला कळत नाही. हे बघ अजित, हा आंब्याचा व्यापार करायचा नाद सोड आणि या सगळ्या लोकांना नादी लावायचं पण सोडून दे. तुम्हाला पण सांगतो, जर काय कोणी याच्या नादी लागलात ना तर सगळ्यांचं वाटोळं होईल. हे मी अण्णा गुरव, 10 दिशांनी कुळाच्यावर पाळणारा माणूस सांगतोय. बाकी तुम्हाला जे काय करायचं ते करा. हे असे पत्रिका बघून व्यापार होत असते ना तर भटांनी पंचांग सोडून पेट्या टाकल्या असत्या. हे बघ, आता माणूस पार तिकडे चंद्रावर जाऊन पोचलाय, तरी तुम्ही त्या पत्रिकेत राहू मंगळ केतू शनी शोधत बसलाय. अहो बैलगाड्या सोडून लोक एसट्याने जाऊ लागले, धावू लागले. होय, म्हणूनच ऍक्सिडेंट होऊन मरतात. कळलं? अरे वेळ काळ बघायची नाही, आपलं घर सोडून निघून जायचं. अहो काय वाटेल ते बोलताय अण्णा तुम्ही. माणूस जन्माला आला तो मरणारच कधी ना कधीतरी. का पत्रिका बघून तुम्ही त्याला अमरत्व मिळवून देणार आहात? हा, घेता चॅलेंज? बोला ना. हे बघ, मी आंब्याला भाव मिळवून देणार, या वाढीचा विकास करणार मी. बघा तुम्ही आता आता गप्प का, बोला ना. अण्णा गुरु फक्त सांगायचं काम करतो. बाकी तुम्हाला जे काय करायचं असेल ती तुमची मर्जी. अण्णा अण्णा अरे अजित काय सांगतोय ते बरोबर आहे. हे बघ, तू काही करू नकोस, काही करू नकोस तू. हे बघ, तू फक्त त्याला आशीर्वाद दे बस. हे बघ शिवराम, सटवाईचा मळवट भरता येत नाही, लक्षात ठेव. आले आले आले, पंचारती आणा. वानरवाडीचं पार्लमेंट गाजवून बॅरिस्टर अजितराव गुरव आले. कोकणचा विकास करणारे बॅरिस्टर अजितराव गुरव, आंब्याचा व्यापार करणारे, वानरवाडीला श्रीमंत करणारे. अगो आशीर्वाद कसला देते? 4 गोष्टी शिकव, कान धर. आंब्याचा व्यापार करणार आहेत म्हणे, वानरवाडीला श्रीमंत करणार आहे. वाढी श्रीमंत झाले तर चांगलंच आहे की नाही? आणि टोमणे मारण्यापेक्षा प्रोत्साहन द्या म्हणू कधीतरी. ए पाणी दे. हे बघ, मी काय करायचं हे तू मला शिकू नको, कळलं? आंब्याच्या व्यापारात पडणार आहे. पडणार नाही, उतरायचं ठरवलं म्हणून सांग. व्यापार म्हटलं की सगळ्यांनी पडलंच पाहिजे का? ए खाली इकडे उतरा, उचल. उतरा. व्यापारात उतरणार म्हणे. काय प्रॉब्लेम काय व्यापार केला तर विचार ना एकदा. हे बघ आई, तुला माहिती आहे ना,
गुरुवांच्या पत्रिकेमध्ये दशमेशाच्या योगात शनी आहे आणि दशमेश बुधाच्या वक्री योगात आहे. सांग त्याला. कोण आहे दशमेश? काय संबंध आहे त्याचा? माझ्या व्यापाराच्या राशीत एकच शनी आहे आणि तो कायम वक्र आहे. अहो काय हे घ्या, हे काय? पंचारती आणायला सांगितली होतीत ना? अरे वा वा वा, मग ओवाळा चिरंजीवांना. कशाला ओवाळा? ओवाळूनच टाकलं ना मला या घरावरनं. मला एक सांग, व्यापार करायला काय प्रॉब्लेम काय? हे बघ आई, तुला सांगून ठेवतो, मी बघतो कोण कसा आंब्याचा धंदा करतो ते. एक आंबा झाडावर उतरवू देणार नाही मी. झाडावरनं आंबा चोरेन म्हणून सांग. अरे या गुरुवाच्या घरामध्ये कधी कोणी आंबा चोरून धंदा केलाच नाही. हे घर सोडून निघून जातो. काय करायचं ते करा म्हणा. हे बघ, चालता हो म्हणावं, चालता हो. निघ. अहो अहो अडवा त्याला. अजित, अरे कुठे निघालास? जातो हिमालयात. अगो हिमालयात काय आंबे होत नाहीत? बर्फाचे आंबे करून विकीन म्हणून सांग. अगं कुठे जाणार माई? गोठ्यात जाऊन राहणार. आणखी कुठे जाणार? जाऊ देत नाही तरी नवीन बैल विकत घ्यायचाच होता. हो, जाऊन राहतो गोठ्यात. तिथेच संशोधन करतो, तिथनच व्यापार करतो. आता या घरात पाऊल टाकणार नाही. आणि हे बघ माई, ऐका. तुला मला भेटायचं असेल ना तर गोठ्यात येऊन भेट मला. जातो आजी. अरे अजित, ए कुठे चालली तू? हा? ए तुझ्यासारखी गरीब गाय याच घरात बरी आहे बाबा. जा आज जा. अगं जा. जाऊ दे, जा जा म्हणावं. तुला सांगून ठेवतो आई, आला ना तर त्याचं तोंड बघणार नाही, घेणार नाही मी घरामध्ये. हाक लावून लावीन. यायला समोर आला असता ना एकेकाला चेचून काढला असता. चामडं एका बाजूला आणि सापळा दुसऱ्या तुला बाजूला. सांगतो भरपूर पैसे. मी काय नाही, मी फक्त सोडायला आलो होतो. ए चिलट्या, ए चल घरात. हे काय, तू काय स्वतःला दारासिंग समजतेस का? मारुती माने अवतार बघा हिचा. अरे वागते कशी ही? हिच्यासाठी पोरगा शोधायचा कसा आम्ही? लाज वाटते तुला पोरगी म्हणून घ्यायची आम्हाला? एवढीच लाज वाटते तर मग देवाला मुरळी सोडतात तशी सोडा ना. काय म्हणालीस? आणि तुम्ही कशाला बघताय माझ्यासाठी पोरगा? कागदावर रेघोट्या मारायच्या, गंधबुक्के लावायचे आणि फैसले करायचे. हे बघ, हे बिघडलं ते बिघडलं, कधी माणूस खराब कधी नशीब खराब. सारखं आपलं जेव्हा बघावं तेव्हा पोरीची जात पोरीची जात. नाहीतर काय, साला ऐकून असं वाटतं पोरीची जात आहे का चोरीची जात. आणि पोरीच्या जातीचे जे काही कायदे आहेत ना ते अंकिताला लावा. मी हळद पण नाही लावून घेणार. अमरू फार बोललीस हा? मग काय दादा. आणि हे बघा, तुम्ही बाप असलात ना तरी उगीचची बापगिरी मी चालवून घेणार नाही.